विषय असा होता की मी 12 वर्ष झाले एकाच मालकाकडे कामाला आहे. एकाच मालकाकडे कामाला आहे. 12 वर्ष झालं. त्याच्या सगळ्या गाड्या धुण्यापासून सगळे कामं करीतो मी, सगळे कामं करीतो. मालक जे म्हणीन ते एक शब्द त्याचा मी खाली पडू देत नाही, माहित आहे का. सगळे कामं ना मी करीत असतो, ना म्हणता ना चुकता मी सगळे कामं करतो, माहित आहे का. आणि आज मालकाचा वाढदिवस होता. आज मालकाचा वाढदिवस होता, म्हणलं 200-250 रुपयाचा केक आणीन, केक कट करीन. मालक पुण्याला निघून गेले. कशाच्या भेणं माहित आहे का. मी त्याच्याकडून रिटर्न गिफ्ट मागन. मला एवढा राग आला ना, रामेश्वर राजबिंडे सर, तुमचा बर्थडे होता, तुम्ही मग रिटर्न गिफ्ट देऊन जायचं असतं, माहित आहे का. तुम्ही भेणं पुण्याला गेले, तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण तुम्ही मग आज मी औषध पिऊन ना जीव देणार, माहित आहे का. तुम्ही मग रिटर्न गिफ्ट दिलं नाही. आज मी हे औषध आणलंय, माहित आहे का, प्यायला. हा, हे औषध आणलंय. हा, उद्या किती देते ना मग ते. नाही, आज बर्थडे, उद्या देऊन काय फायदा आहे, माहिती आहे का. तुम्हाला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रामू सर. तू आजच पिऊन मिळाला तर ते म्हणले असते उद्या गिफ्ट देणार होतो मी त्याला, तर मग अच्छा, मी घेऊन टाकेन. नाही, हे खोकल्याचं औषध आहे, खोकल्याचं आहे हे. मग उद्याच घेईन मी त्याच्याकडून. नाही, तू घे ना औषध, मी घेऊन टाक. नाही, खोकल्याचं औषध आहे ते. आणि हे बी मी काय नाही, हे काय नाही हे. हो, म्हणजे नाटक करू लागलं नाटक होते. मला वाटलं खरंच घ्यायला उद्या घेतलं असतं मी गिफ्ट ते. काही नको.